नमस्कार. आज सृजन संवेदना फाउंडेशन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केला आहे. आपण सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्या त्रिशताब्दी वर्षाचं निमित्त म्हणून आपल्या 3 संस्था एकत्रित येऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत. पहिले आहे स्वागत समिती वाशी, दुसरं सृजन फाउंडेशन नवी मुंबई आणि साऊथ इंडियन असोसिएशन नवी मुंबई. अशा तिघांच्या विद्यमानाने आपण हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या रक्तदान शिबिरासाठी आपले मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. तर थोडा प्रस्तावना मी देतो. आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहोत आणि या भारत मातेच्या भारत मातेत आपण वास करतो किंवा जन्म घेतला आहे. तर ह्या भारत मातेमध्ये अशा अनेक वीरांगणा ज्यांनी जन्म घेतला आहे. तसं बघायला गेलं तर जगतजननी, जगतमाता, पार्वती, कालीमाता या सर्व स्त्रीची रूप आहे. स्त्री म्हणजे नारी ती नारायणी असं आपण म्हणतो. असंही म्हटलं जातं की नारीशिवाय हे जग चालू शकत नाही. नारी आहे तर सर्व आहे. त्यामुळे अशा वीरांगणा आपल्या देशात जन्मल्या आणि त्यांनी पराक्रम केलं. त्यापैकीच एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कीर्ती महान आहे आणि आपण त्यांचा जर इतिहास बघितला, आज आपण जे काही रक्तदान करणार आहोत तर त्यांना एक विचारांचं पुष्प म्हणून एक छोटंसं पुस्तक त्यांचा परिचय देणार आहोत. जेणेकरून अहिल्यादेवी यांनी जे काही समाज सुधारणेचं काम केलं, धर्मरक्षेचं काम केलं, धर्माचं काम केलं, धर्म जोडलं. आणि जर भारत देशाचा इतिहास बघितला की जो मुघलांनी आपले मठ मंदिर सगळे तोडले होते, तर अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवींनी अशा मंदिरांचं, घाटांचं निर्माण केलं, समाज सुधारणेचं काम केलं. तर हे महत्त्वाचं पाऊल, त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून आम्ही हे काम हाती घेतलं आहे. तसं फाउंडेशन, स्वागत समिती आणि साऊथ इंडियन असोसिएशन याचे अलग अलग विविध उपक्रम आणि कार्यक्रम चालतात. त्यापैकीच एक महारक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. असं म्हटलं जातं की यत्र नारी रमन्ते तत्र देवता पूज्यते. म्हणजे यत्र नारी पूज्यते तत्र देवता रमन्ते. याचा अर्थ असा आहे की जिथे नारीची पूजा होते तिथे देवतांचा वास असतो किंवा देवता तिथे खेळतात. तर या महान नारीचं आज आपण स्मरण करून या पवित्र कामाची सुरुवात करूया. तर ह्या पवित्र कामाच्या सुरुवातीसाठी काही मान्यवर आहेत, त्यांचा मी परिचय करून देतो. सौ अंजनी वाळुंज, माजी नगरसेविका वाशी. शिल्पाताई मोरे, आपण त्यांचं सर्वांचं स्वागत करूया. शिल्पाताई मोरे, माजी नगरसेविका. अर्चना वाळुंज, समाजसेविका. नीता जोशी, सृजन फाउंडेशनच्या डायरेक्टर आहेत. आणि सौ राजकुमारीजी भाभीजी, आपला भारत जैन समाज त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर या उपस्थित मातृशक्तींना मी विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करून या पवित्र कामाची सुरुवात करावी आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. मान्यवर सर्व मातृशक्तींना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करून कॅन्डल हे एक घ्या सर्वांनी. अजून योग्य आहेत ना, सर्वांनी प्रज्वलित करा. सगळ्या
अंजली ताई वाळूंज यांना शिल्पाताई अर्चना वाळूंज सौ राजकुमारी मातृ हस्ते मातृ हस्ते मातृशक्तीचा मी नवी मुंबई महानगरपालिका येथील समाजसेविका नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. आज मनीषा विद्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आलेली आहे. जे कोणी इच्छुक रक्तदाते असतील त्यांनी मनीषा विद्यालय सेक्टर 15 वाशी येथे येऊन रक्तदान करावे. रक्तदान शिबिराची वेळ ही सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसेमिया पेशंट, ॲक्सिडेंटल पेशंट, डिलिव्हरी पेशंट, ॲनेमिक पेशंट, गरीब आणि गरजू हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना वेळोवेळी रक्ताची खूप गरज भासते. मी आलेली आहे इथे रक्तदान शिबिर घेण्याकरिता. तुम्ही सुद्धा या लवकरात लवकर रक्तदानाकरिता. रक्तदान हे महान दान आहे. रक्तदान हे जीवनदान आहे. डोनेट ब्लड सेव्ह लाईफ. धन्यवाद. आमच्या रोगांचा ओंकार झालं तर मी घेतलं तर प्राईस
चालत